अहो मैत्रिणींनो, मार्गशीर्ष महिना संपलाय. संडेला काय प्लॅन? अशा पद्धतीने बनवा काळ्या मसाल्यातील झणझणीत चिकन. अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं. त्यासाठी घ्यायचा कांदा कापून, कोथिंबीर आणि खोबरं. तर अगोदर आपण पिवळं सूप करणार आहे. तर त्यासाठी हळद टाकून घ्यायची आणि मीठ टाकून चांगलं चोळून घ्यायचं चिकनला. तोपर्यंत 2 ते 3 चमचे तेल घालायचं आणि नंतर कांदा परतून घ्यायचा. तर कांदा घातला की छान ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा. कांद्याचा कलर बदलायला लागला की मग लसूण खोबरं घालायचं बारीक केलेलं. आता कोथिंबीर घालायची आणि हळद घालायची थोडीशी. छान पिवळं सूप होतं. आणि मग चिकन घालायचं मॅरिनेट केलेलं, हळद आणि मीठ लावून ठेवलेलं. काळ्या मसाल्याचं वाटण बनवण्यासाठी कांदा भाजून घ्यायचा. छान काळा रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं. तोपर्यंत चिकन शिजत ठेवलं. त्यात गरम पाणी टाकायचं असं थोडं थोडं करून. जेवढं आपल्याला सूप पाहिजे तसं पाणी ॲड करू शकता. आणि पातेल्यात केल्यामुळे खूप छान कन्सिस्टन्सी येते, दाट होतं एकदम सूप. पहा आता चिकन शिजत आलं आहे आपलं. पहा आता चिकन शिजत आलं आहे. त्यासाठी मसाला पाहूया. खोबरं, लसूण, फुटाण्याची डाळ, कोथिंबीर, भाजलेला कांदा, अद्रक आणि तीळ घ्यायचे. आता खोबरं छान भाजून घ्यायचं. मसाल्याला छान कलर येतो खोबरं भाजून घेतलं की आणि चव पण खूप छान लागते. आता संडेला तुमचा काय प्लॅन आहे? अशा पद्धतीने तुम्ही काळ्या मसाल्यातील चिकन बनवून पहा. खूप छान लागतं भाकरीसोबत. मस्त चुरून रस्स्याबरोबर खायचं. आता खोबरं भाजून झाले. नंतर फुटाण्याची डाळ भाजून घ्यायची. छान भाजून घ्यायची. डाळ खूप पण नाही घालायची. जास्त घातली की एकदम दाट होतो तो रस्सा. असं थोडा पातळच पाहिजे भाकरीवर चुरून खाण्यासाठी. नंतर तीळ भाजून घ्यायची. तीळ पण जास्त भाजायचे नाही, असे थोडे तडतडले की काढून घ्यायचे. आता तीळ पण भाजून झाली. आता फायनली आता आपला सगळा मसाला भाजून झाला आहे. आता थंड करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा. आता मसाला, घरगुती मसाला की एव्हरेस्टचा चिकन मसाला घ्यायचा आणि नगरी झटका मसाला घेतला आहे मी. तेल टाकून घ्यायचं 2-3 चमचे. चिकनला थोडं जास्तच तेल टाकायचं. नंतर लसूण खोबरं बारीक केलं ते अगोदर परतून घ्यायचं. छान परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. तर परतून झालंय, चांगलं तेल सुटले. किती छान तेल सुटले पहा आता मसाल्याला. नंतर जे आता हे मसाले होते ते ॲड करून घ्यायचे. वाटण, फुटाण्याची डाळ, कांदा, लसूण, कोथिंबीर, अद्रक वगैरे ते सगळं छान परतून घ्यायचं. असं छान परतून घेतलं ना एकदम चव भारी लागते. अशा पद्धतीने तुम्ही चिकन नक्की बनवून पहा. तुमच्या घरच्या सगळ्यांना आवडेल. नंतर हे मसाले टाकून घ्यायचे. एव्हरेस्ट चिकन मसाला, घरगुती मसाला आणि नगरी झटका मसाला आणि चांगलं परतून घ्यायचं. पहा आता तेल सुटले बघा. आता मसाल्याला किती छान तेल सुटले. याच्यामुळे तरी खूप छान येते. छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आणि आता जे शिजवलेलं चिकन होतं त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. मग तुम्हाला जेवढं सूप पाहिजे त्याच्यातून काढू शकता तुम्ही पिवळं. नंतर गरम पाणी घालायचं. कुठल्याही मसाल्याच्या भाजीला गरम पाणी घालायचं आणि चवीपुरतं मीठ घालायचं. मीठ जरा कमीच घालायचं कारण आपण अगोदर पिवळं बनवताना पण मीठ घातलं होतं. चांगली उकळी येऊ द्यायची भाजीला. पहा आता छान उकळी आली आहे. आता गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालायची. आणि उकळू द्यायचं जरा वेळ. फायनली पहा आपले चिकन तयार झालं आहे. अस्सल गावरान पद्धतीने काळ्या मसाल्यातील झणझणीत चिकन. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा.